झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 14 वर्षांची आदिवासी मुलगी अचानक बेपत्ता होते। 7 दिवसांनंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे सापडतात। घटनेला तब्बल 15 महिने उलटतात तरीही तपास मात्र शून्य। तिचे गरीब शेतकरी आदिवासी कुटुंबीय पोलीस ठाण्याच्या चक्रा मारून न्यायाची याचना करतात, पण या कुटुंबाला न्याय मिळेल काय? 15 महिन्यांनंतरही आजही प्रश्न तोच आहे। ही घटना आहे धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावात घडलेली। ही घटना पोलीस भलेही विसरले असतील, पण या घटनेची धग त्या कुटुंबात आजही तितकीच ज्वलंत आहे। विठ्ठल ठाकरे या आदिवासी शेतकऱ्याची अवघ्या 14 वर्षांची मुलगी शेतात भावाला डबा देण्यासाठी गेली आणि बेपत्ता झाली। 7 दिवसांनंतर या बालिकेचे तुकडे तुकडे करून पोत्यात भरून एका शेतात फेकल्याचे आढळले। या गंभीर घटनेने तेव्हा संपूर्ण जिल्हा हादरला। संतापाची लाट निर्माण झाली। ज्या अर्थी तुकडे सापडले त्या अर्थी हा खूनच असल्याचं स्पष्ट झालं। या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला काय, हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता। आज या घटनेची आठवण करण्याचं कारण असं की 4 फेब्रुवारी 2024 रोजी घडलेल्या या घटनेला तब्बल 15 महिन्यांचा कालावधी उलटला तरीही पोलीस तपास मात्र शून्य आहे। या गंभीर विषयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा वाचा फोडलीये। पत्रक प्रसिद्धीस देऊन जाहीरपणे त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले। गोटेंच्या मते ही मुलगी आदिवासी समाजाची आहे म्हणून तपासाकडे दुर्लक्ष होते काय? गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून पोलिसांनी प्रकरण बेदखल केले काय? वास्तविक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातला हा विषय आहे। तो अधिक गांभीर्याने हाताळायला हवा होता, परंतु तसे झाले नाही। इतक्या नाजूक विषयाकडेही पोलिसांनी लक्ष दिले नाही। 15 महिन्यात शून्य तपास म्हणजे ही पोलीस प्रशासनाची निष्क्रियताच म्हटली पाहिजे, असे म्हणत गोटे यांनी अनुसूचित जमातीच्या या अल्पवयीन मुलीच्या हत्येचे प्रकरण तत्काळ CID कडे सोपवण्याची मागणी पत्रकातून केली आहे। तसे पत्र देखील गोटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।